कार्तिक महिन्यामध्ये अनेक सण येतात आणि या प्रत्येक सणाचे महत्त्व देखील वेगवेगळे असते। दिवाळीनंतर आवळा नवमीचा सण साजरा केला जातो। कार्तिक शुद्ध नवमीला अक्षय नवमी म्हटले जाते। या दिवशी आवळ्याच्या झाडाची पूजा करून झाडाखाली बसून भोजन केले जाते। या दिवशी प्रसाद स्वरूपात आवळा खाण्याची परंपरा आहे। या दिवशी केलेले कार्य शुभ मानले जाते, त्यामुळे या दिवसाला विशेष असे महत्त्व आहे। कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या 9व्या तिथीला आवळा किंवा अक्षया नवमी साजरी केली जाते। या दिवसापासून द्वापार युग सुरू झाल्याचे सांगितले जाते। भगवान विष्णूंचा 8वा अवतार भगवान श्रीकृष्ण यांचा जन्म द्वापारमध्ये पृथ्वीवर झाला। एवढेच नाही तर भगवान श्रीकृष्ण वृंदावन गोकुळ सोडून आवळा नवमीच्या दिवशी मथुरेला रवाना झाले। त्यामुळेच आवळा नवमीच्या दिवसापासून वृंदावन परिक्रमाही करण्यात येते। या तिथीला आवळ्याची पूजा केल्याने मिळणारे पुण्य कधीही संपत नाही, म्हणूनच अक्षय पुण्य देणारे व्रत असे म्हणतात। पौराणिक कथेनुसार या व्रतामध्ये आवळ्याच्या झाडाखाली अन्न शिजवून खाल्ल्याने सर्व प्रकारचे त्रास दूर होतात। या दिवशी स्त्रिया उत्तम आरोग्य, मुलांचे सुख आणि समृद्धीसाठी श्री विष्णू आणि लक्ष्मीची आवळ्याच्या झाडासोबत पूजा करतात। या दिवशी उपवास देखील ठेवतात। कार्तिक महिन्यात पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्याचे महत्त्व आहे, त्यामुळे या दिवशी तीर्थस्नान केल्याने अक्षय पुण्य प्राप्त होते। आवळा नवमीच्या दिवशी केलेले पुण्य कधीही संपत नाही। या दिवशी तुम्ही जर का दान, पूजा, भक्ती आणि सेवेसारखे शुभ कार्य केले तर त्याचे पुण्य अनेक जन्मापर्यंत मिळते। या दिवशी केलेल्या शुभ कार्याचे फळ हे अक्षय म्हणजेच कधीही न संपणारे असते। आवळा हे भगवान विष्णूंचे आवडते फळ आहे आणि आवळ्याच्या झाडामध्ये सगळे देवी देवता निवास करतात। याच कारणामुळे या वृक्षाची पूजा केली जाते। असे म्हणले जाते की कार्तिक शुक्ल पक्ष नवमीपासून पौर्णिमेपर्यंत आवळ्याच्या झाडामध्ये ब्रह्मा, विष्णू आणि महेश निवास करतात। त्यामुळे आवळा नवमीच्या दिवशी आवळ्याच्या झाडाची पूजा केली जाते। आरोग्य, सुखशांती आणि अखंड सौभाग्य मिळावे म्हणून आवळा नवमीची पूजा केली जाते। नमस्कार, माझी माईमध्ये मी तुम्हा सगळ्यांचे स्वागत करते। आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण आवळा नवमीच्या दिवशी आवळ्याच्या झाडाची पूजा कशी करायची, आवळा नवमीचे महत्त्व काय आहे आणि आवळी भोजनाविषयीची माहिती आपण पाहणार आहोत। पण त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा। आवळा नवमीला कुष्मांडा नवमी आणि जगधात्री पूजा दिन म्हटले जाते। यंदा आवळा नवमीला खास योग जुळून आलेले आहेत। यावर्षी आवळा नवमी मंगळवारी 21 नोव्हेंबरला आहे। महत्त्वाची गोष्ट म्हणजे यंदा आवळा नवमीच्या दिवशी अनेक शुभयोग जुळून आलेले आहेत। आवळा नवमीच्या दिवशी संध्याकाळी 8:01 ते दुसऱ्या दिवशी 6:49 रवी योग आहे। याशिवाय यंदा आवळा नवमीला हर्षण योग देखील आहे, तसेच संपूर्ण दिवसभर पंचक लागलेले आहे। आवळ्याच्या गुणधर्मामुळे त्याला धार्मिक महत्त्व आहे। आवळ्याच्या झाडाच्या मुळात विष्णू, खोडात ब्रह्मदेव आणि फांद्यांमध्ये भगवान शंकरांचे वास्तव्य असल्याचे मानले जाते, त्यामुळे या झाडाची पूजा केली जाते। कार्तिक महिन्यात आवळ्याला बहर येतो, त्यामुळे कार्तिक नवमीपासून पौर्णिमेपर्यंत आवळ्याच्या झाडाखाली स्वयंपाक करून भोजन केले जाते। या जेवणापूर्वी झाडाला श्रीफळयुक्त अर्घ्य दिले जाते। त्यानंतर झाडाखाली श्री विष्णूंची यथासांग पूजा करतात आणि चारही दिशेला दिवे लावतात। आवळ्यावर वात लावून झाडाला ओवाळतात। या सोहळ्याला आवळी भोजन म्हणतात। आवळ्याच्या झाडातून निघणाऱ्या तरंगामुळे मोठा फायदा होऊ शकतो। आवळ्याच्या झाडातून निघणारे तरंग आपल्या चेतना संस्थेला प्रभावित करतात। आवळ्याच्या झाडामध्ये निवास करणारे श्री विष्णू हे चलनवलनाची, तरंगाची, चेतनेची व वर्तमान काळाची देवता आहे। श्री विष्णूंचे पूजन करण्याच्या निमित्ताने सकारात्मक होऊन आवळ्याच्या झाडाखाली बसावे, आवळे खावेत, इतर काही पदार्थ झाडाखाली शिजवून खावेत। आवळ्याच्या झाडाच्या सानिध्यामुळे अनेक फायदे तर मिळतातच, शिवाय एकत्र जेवल्याने नाती अधिक चांगली होतात। आणि आता आपण बघूया की आवळा नवमीच्या दिवशी आवळ्याच्या झाडाची पूजा कशी करायची ते। तर सगळ्यात आधी आपण सकाळी लवकर उठायचं आणि आंघोळ करायची आणि आंघोळ करताना आंघोळीच्या पाण्यामध्ये आवळ्याचा रस मिसळायचा। असं केल्यामुळे आपल्या जवळपास असलेली नकारात्मक ऊर्जा नाहीशी होते, सकारात्मकता आणि पवित्रता वाढते। आवळ्याच्या वृक्षाखाली पूर्वेकडे तोंड करून बसायचं आणि अक्षय नवमीला आवळ्याच्या झाडावर प्रभू विष्णू आणि महादेव निवास करतात असे मानले जाते आणि त्यामुळे या दिवशी स्नान, पूजन, तर्पण आणि अन्नदान यांचे अत्यंत महत्त्व असते। पूजा करण्याआधी आवळ्याच्या झाडाखाली झाडूने साफसफाई करावी आणि नंतर आवळ्याच्या झाडाची व देवी लक्ष्मीची पूजा करावी।
आमच्या घरासमोरच हे आवळ्याचं झाड आहे, तर या झाडाचीच आज आपण पूजा करणार आहोत. आणि हे आवळे ते हे आज आवळ्याच्या झाडाचे आपल्याला नैवेद्यासाठी फळे घ्यायचेत. 5 प्रकारची किंवा वेगवेगळ्या प्रकारची 5 फळं घ्यायचेत. घंटी घेतलेली आपल्याला आरती करण्यासाठी मी हा तुपाचा दिवा घेतलेला आहे. झाडाच्या इथं आपल्याला दिवा लावायचा आहे, तर मी हा दिवा घेतलेला आहे. पाणी घेतलेले, कच्चं दूध, अक्षदा, फुले आणि रोली घेतलेली. हा दोरा आपल्याला झाडाला बांधायचा आहे. चंदन घेतलेले, हळद, कुंकू आणि उदबत्ती घेतलेली. तर चला आता आपण पूजेला सुरुवात करूया. कोणत्याही पूजेची सुरुवात आपण अग्निदेवांना साक्षी ठेवूनच करतो, तर त्यामुळे मी आता हा दिवा लावून घेते आणि नंतर पूजेला सुरुवात करते. संतान प्राप्तीसाठी आणि मुलांच्या आरोग्यासाठी, त्यांना आयुष्यभर सुख आनंद मिळावा यासाठी या दिवशी पूजा केली जाते. सगळ्यात आधी आपल्याला आवळ्याच्या झाडाला पाणी घालून घ्यायचे आणि पाण्यामध्ये आपल्याला हळद घालायची. विष्णुदेवांना हळद आणि पिवळा रंग खूप प्रिय आहे, तर आपण आता या पाण्यामध्ये हळद घालूया आणि नंतर हे पाणी आपण झाडाला घालून घेऊया. आणि हे पाणी झाडांना घालत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः असं आपण मनातल्या मनात जप करायचा. यानंतर आपल्याला हे कच्चं दूध घेतलेले ते सुद्धा या झाडाला आपल्याला वाहून घ्यायचे. आणि आपण आता या झाडाला 8 वेळा हळद आणि 8 वेळा कुंकू लावायचे. या दिवशी 8 अंकाला खूप महत्त्वाचे स्थान आहे, तर आता आपण 8 वेळा हळद आणि 8 वेळा कुंकू लावून घेऊया. जेव्हा संपूर्ण पृथ्वी पाण्याखाली बुडाली आणि पृथ्वीवर जीवनच नव्हते, तेव्हा ब्रह्मदेव कमळाच्या फुलात बसून निराकार परब्रह्माची तपश्चर्या करीत होते. त्याचवेळी ब्रह्माजींच्या डोळ्यातून ईश्वरीय भक्तीचे अश्रू गळत होते. या अश्रूपासूनच आवळ्याच्या झाडाची उत्पत्ती झाली असे म्हणले जाते. वड, पिंपळ, बेल, अशोक आणि आवळा या वृक्षांना वृक्षपंचवटी म्हटले जाते. लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्व वयोगटासाठी आवळा गुणकारी आहे, बलवर्धक आहे. त्याची पूजा करणे आणि त्याच्या वृक्षाच्या सानिध्यात वेळ घालवणे हाच आवळे नवमीचा हेतू आहे. अक्षदा व्हायच्या आहेत आणि फुले व्हायची आहेत. त्यानंतर आता आपल्याला दिवा घेतलेला आपण लावून, तर त्या दिव्याची सुद्धा पूजा करायची. हळद, कुंकू, अक्षदा आणि फुले वाहून. आवळे नवमीच्या दिवशी आपल्या घरासमोर किंवा कुंडीमध्ये आवळ्याचे झाड लावावे आणि त्याची निगा राखून ते झाड वाढवावे. त्याचप्रमाणे आपल्या आयुर्वेदामध्ये अशी अनेक झाडे आहेत की जी आपल्याला आपल्या आरोग्यासाठी उपयुक्त आहेत, तर ती अशी झाडे लावून त्या झाडांची सुद्धा निगा राखावी, हाच यामागील उद्देश आहे. हा दोरा आहे, तर हा दोरा बाजारामध्ये मिळतो आणि हा दोरा आपण या झाडाला 8 वेळा गुंडाळून घ्यायचा आहे. जर का तुमच्याकडं नसेल असा दोरा, तर तुम्ही घरातील साधा दोरा घेऊन तो 8 वेळा या झाडाला गुंडाळून घ्यायचा आहे आणि 8 वेळा प्रदक्षिणा घालायची. आपला दोरा झाला बांधून की नंतर मग आपण प्रदक्षिणा घालायची आणि एक प्रदक्षिणा झाली की यातील एक आवळा या झाडाच्या बुंद्याला ठेवायचा आहे. तर आता आपण हा दोरा 8 वेळा गुंडाळून घेऊया झाडाला आणि नंतर 8 वेळा प्रदक्षिणा घालून घेऊया आणि एक आवळा या झाडाच्या बुंद्याला ठेवून घेऊया. आवळा नवमीच्या दिवशी जर का तुम्हाला या झाडाचे पूजन करणे शक्य नाही झालं, तर तुम्ही आवळा नवमी ते त्रिपुरारी पौर्णिमा या 5-6 दिवसामध्ये तुम्ही कधीही आवळ्याच्या झाडाचे पूजन करू शकता. का तर या 5-6 दिवसामध्ये ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचे वास्तव्य या झाडामध्ये असते. त्यामुळे तुम्हाला या 5-6 दिवसामध्ये जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही या झाडाची पूजा नक्की करा. आवळा नवमीला आवळ्याच्या झाडाखाली जेवण तयार करण्याची परंपरा का सुरू झाली यामागील एक कथा आहे, तर ती अशी आहे. एकदा देवी लक्ष्मी पृथ्वीवर भ्रमण करीत होत्या आणि रस्त्यात त्यांनी भगवान विष्णू आणि शिव यांची एकत्र पूजा करण्याची इच्छा धरली. लक्ष्मी आईने विचार केला की विष्णू आणि शिव यांची एकत्र पूजा कशा प्रकारे करता येईल. अशात त्यांना जाणीव झाली की तुळस आणि बेल यांचे गुण एकत्र आवळ्याच्या झाडात आढळतात. तुळस भगवान विष्णूंना प्रिय आहे, तर शिवाला बेलपत्र प्रिय आहे. देवी माता लक्ष्मीने आवळ्याच्या झाडाला विष्णू आणि शिवाचे प्रतीक जाणून आवळ्याच्या झाडाची पूजा केली. पूजेने प्रसन्न होऊन भगवान विष्णू आणि शिव स्वयंप्रकट झाले. लक्ष्मी देवीने आवळ्याच्या झाडाखाली जेवण तयार केले आणि श्री विष्णू आणि भगवान शिव यांना जेवायला वाढलं. नंतर त्यांनी प्रसादरूपी भोजन ग्रहण केलं. ज्या दिवशी ही घटना घडली त्या दिवशी कार्तिक शुक्ल नवमी तिथी होती, म्हणून ही परंपरा सुरू झाली. तर अशी आपली आवळ्याच्या झाडाची पूजा करून झालेली. आणि यानंतर आता आपण आपल्या मुलांच्या आनंदासाठी आणि आरोग्यासाठी देवाजवळ प्रार्थना करायची. आवळ्या नवमीच्या दिवशी आपण आवळ्याच्या झाडाखाली जेवण करतो आणि जेवण करताना आपल्या ताटामध्ये जर का आवळ्याचे पान पडले तर त्यामुळे आपले भाग्य उजळते. हे मंगल कार्य घडण्याचा आपल्याला संकेत देतो. याने येणारे वर्ष आपल्या आरोग्याच्या दृष्टीने उत्तम जाते.
आवळ्याच्या झाडाखाली जेवण्याची प्रथा ही देवी लक्ष्मी यांनी सुरू केली होती. जर का आपल्याला आवळ्याच्या झाडाची पूजा करताना त्याखाली बसून जेवण करणं शक्य नसेल तर आवळा तरी नक्की खावा. तर असा हा आजचा आवळा नवमीच्या दिवशी आवळ्याच्या झाडाची पूजा कशी करायची आणि आवळी भोजनाचे महत्त्व काय आहे, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. तसेच हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा. आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे आभार. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.